आज आपण बघणार आहोत लेयर्सवाली खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी कशी बनवायची ते बघू शकता। खूप छान अशा बनल्या आहेत। 2 बोटांनी ही ती फुटते अशी मस्त अशी बनली आहे। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया। तर इथे मी 3 वाटी मैदा घेतला आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी दूध घेतलंय, अर्धी वाटी तूप घेतलंय आणि चिमटभर मीठ आणि 1 चमचा इलायची पावडर घेतलेली आहे। चला तर मग बनवूया आपण गोड शंकरपाळी। तर इथे एक पातेलं घेतलं आहे। तर आपल्याला दूध आणि साखर टाकून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। साखर विरघळली की त्यात आपण तूप टाकून घेऊया आणि गॅस बंद करून ठेवूया। तर हे मिश्रण आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। तर ते मिश्रण थंड होईपर्यंत इकडे आपण मैदा चाळून घेऊया। तर मैदा चाळून घेताना त्यात मीठ आणि इलायची पूड टाकून घ्यायची आहे। इथे माझा व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे, तर तुम्ही त्यात चिमूटभर मीठ आणि इलायची पूड टाकून घ्या। तर इथे आपले मिश्रण हे थोडंसं कोमट झालेलं आहे। तर आपल्याला याच्यात थोडा मैदा टाकून आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर पीठ हे आपल्याला घट्टसरच मळायचं आहे। जर इथे तुम्हाला पीठ हे थोडंसं सैल वाटत असेल तर तुम्ही त्यात मैदा ॲड करू शकता। आणि आपण जे माप घेतलेलं आहे तर तुपाचं आणि साखरेचं माप बरोबर झालं की शंकरपाळी एकदम छान होते आणि मस्त अशी खुसखुशीत होते। थोडा असा मैदा टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ते जास्त तिंबायचं नाही आहे। त्याला चपातीला जसं आपण तिंबतो तसं जास्त तिंबून घ्यायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मळायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। तर पीठ हे छान मुरलं आहे। तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। तर आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पोळी लाटताना आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे। तर पोळी ही अशा प्रकारे जाडसरच ठेवायची आहे। आपल्याला शंकरपाळ्यांना लेयर्स येण्यासाठी पोळीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला लाटायचं आहे। तर पोळी आपल्याला थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे। आपल्याला याच्या कडा या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला चांगला शेप देता येईल। तर अशा प्रकारे मी याच्या कडा काढून टाकल्या आहेत आणि आपण आता मी इथे डायमंड शेपमध्ये याला शेप देते आहे। तुम्हाला स्क्वेअर शेपमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही स्क्वेअरमध्येही देऊ शकता। अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेऊया। तर एवढी जाडी आपल्याला ठेवायची आहे शंकरपाळ्याची। तर आता आपण तेल इथं गरम करायला ठेवलं होतं। तर हे तेल हे आपल्याला मीडियम गरम करायचं आहे। जास्त कडक गरम करायचं नाही आहे किंवा कमी गरमही राहू द्यायचं नाही आहे। तर याच्यामध्ये एक टीप आहे की
जर कमी गरम असेल तेल आणि आपण जर त्यात शंकरपाळे टाकलं तर ते विरघळू शकतात आणि जास्त जर कडक तेल तापलेलं असेल तर त्या करपू शकतात किंवा त्याला कलर लगेच येतो आणि आतून त्या कच्च्या राहतात. त्यामुळे आपल्याला मीडियम गरम तेल असलेल्याच तेलामध्ये हे तळायचे आहेत. आणि शंकरपाळ्या टाकून आपल्याला थोडा वेळ त्या तशाच ठेवायच्या आहेत 2-3 सेकंद आणि नंतर त्याला हलवत राहायचं आहे. त्यामुळे सगळ्या शंकरपाळ्यांना सेम कलर येतो. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि या आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. मस्त असा कलर आलेला आहे. लेयर्स पण छान आलेले आहेत. 2 बोटांनी तोडू शकतो अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.